हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी श्रद्धा काकडे. परदेशातले लोक खूपदा बाहेरचं खातात, पण भारतात बहुतेक वेळा आपण घरचंच जेवण खातो, कारण ते बजेट फ्रेंडली, हायजेनिक आणि बेटर ऑप्शन वाटतं. मलाही तसंच वाटायचं. मी सगळं घरीच जेवण बनवते म्हणजे हेल्दी खात असेल, पण घरचं खाऊनही माझं वजन वाढत होतं. तेव्हा माझ्या कोचने मला एक गोष्ट सांगितली, प्रॉब्लेम तुझ्या फूड चॉईसेसमध्ये नाही, प्रॉब्लेम तुझ्या कुकिंग मेथडमध्ये आहे. हे ऐकून माझे डोळेच उघडले. कारण स्वयंपाक करत असताना आपण अशा छोट्या चुका करत असतो ज्यामुळे कॅलरीज वाढतात आणि आपला फिटनेस प्रोग्रेस स्लो होतो. आज मी तुम्हाला अशा 6 कुकिंग मिस्टेक्स सांगणार आहे. यातली शेवटची मिस्टेक तर प्रत्येक घरात होते, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिली चूक, तेल न मोजता जास्त वापरणं. ही चूक मी खूप वर्ष केली आहे. मला वाटायचं भाजीवर तेल वर दिसलं की चव चांगली येते, पण जेव्हा मी तेल मोजायला सुरुवात केली आणि एका चमच्यात किती कॅलरीज असतात हे कळालं, तेव्हा मला धक्काच बसला. कारण थोडंसंच तेल म्हणून मी खरं तर खूप जास्त वापरत होते. 1 चमचा तेलातही उत्तम स्वयंपाक होतो. टेस्टमध्ये फारसा फरक पडत नाही. आधी आमच्या घरी दोघांसाठी महिन्याला 1.5 ते 2 लिटर तेल लागायचं. आता 300 ते 500 ग्राम तेलात पूर्ण महिना जातो. मी तेल अजिबात बंद करायला सांगत नाहीये, फक्त मोजून वापरायला सुरुवात करा. दुसरी चूक, तुपाचं प्रमाण न बघणं. मी तेल नाही वापरत, मी साजूक तूप वापरते, हे वाक्य खूप कॉमन आहे. आणि यामागे एक विचार असतो, तूप हेल्दी आहे म्हणून जास्त चालतं, म्हणून पोळीवर तूप, भातावर एक्स्ट्रा तूप, तूप घरी बनवलंय किंवा तेलाऐवजी तुपात तळलंय म्हणजे त्यातल्या कॅलरीज गायब होत नाहीत. तेल आणि तूप या दोघांमध्ये जवळपास तितक्याच कॅलरीज आहेत, म्हणून दोन्हीही मर्यादित प्रमाणात खायचं आहे. मी तूप बंद केलं नाही, मी फक्त मोजून वापरायला सुरुवात केली. तिसरी चूक, खोबरं मोजल्याशिवाय वापरणे. आपल्या घरी 1 नारळ फोडला की त्याचा वापर खूप ठिकाणी होतो. खोबऱ्याची चटणी, खोबरं वाटून केलेले पदार्थ, कटाची आमटी, नॉनव्हेज पदार्थ, पोह्यावर वरून घातलेलं खोबरं, असं कितीतरी पदार्थांमध्ये खोबरं वापरलं जातं. आपल्या घरी भाजी किंवा आमटीवर वरती तर्री दिसली की तो पदार्थ अजून छान झालाय असं वाटतं. त्यानेच पदार्थाला खरी चव येते असं वाटतं. पण इथेच गडबड होते. खोबरं शरीरासाठी चांगलं आहे, पण खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं, म्हणून त्याचा वापर मर्यादितच करावा. मी सुद्धा वेळोवेळी खोबरं वापरते, पण ते मी मोजून आणि कमी प्रमाणात वापरते, त्यामुळे चव तशीच राहते. चौथी चूक, शेंगदाणे न मोजता वापरणे. थोडेच घातलेत हा शब्द खूप डेंजरस आहे, कारण हे थोडेच अनेकदा खूप जास्त होतात. नाश्त्याचे पदार्थ, उपवासाचे पदार्थ, चटण्या, कोशिंबिरी, लाडू अशा अनेक पदार्थांमध्ये शेंगदाणा वापरला जातो. शेंगदाणे घातले की पदार्थाची चव अजून छान लागते, पण शेंगदाण्यामध्ये सुद्धा तेलाचं प्रमाण जास्त असतं, म्हणून त्याचा वापरही मर्यादित असावा. मी सुद्धा स्वयंपाकात शेंगदाणे वापरते, पण ते अंदाजाने न घालता मोजून वापरते, त्यामुळे चव तशीच टिकून राहते आणि पदार्थ अननेसेसरीली हेवी होत नाही. 5वी चूक, ड्रायफ्रुट्स न मोजता खाणे. बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड हे सगळे हेल्दी आहेत, पण हेल्दी म्हणजे अनलिमिटेड नाही. काही लोक स्नॅक म्हणून मूठभर खातात, अशाने नकळत कॅलरी इंटेक वाढतो. ड्रायफ्रूटचे लाडू, गोड पदार्थ, डेझर्ट्स, काजूची भाजी अशा अनेक गोष्टींमधून ते आपल्या डाएटमध्ये येत असतात आणि आपल्याला वाटतं हेल्दी आहे म्हणजे चालेल, पण इथंही प्रमाण महत्त्वाचं आहे. कारण योग्य प्रमाणात घेतली की त्याचा फायदा होतो, पण ओव्हर झाले की पटकन त्यातल्या कॅलरीज वाढतात. 6वी मोठी चूक, साखरेऐवजी गुळ वापरला म्हणजे वजन वाढत नाही असं समजणं. गुळाचा चहा, गुळाची पोळी हे खूप कॉमन आहे. गूळ साखरेपेक्षा हेल्दी आहे हा खूप कॉमन गैरसमज आहे. गुळात काही मिनरल्स असले तरी जवळपास कॅलरीज साखरे इतक्याच असतात. फक्त गूळ जास्त हेल्दी आहे म्हणून तो कितीही खाल्ला तरी चालतो असं अजिबात नाही. घरचं जेवण हेल्दी असतं, पण फॅट लॉससाठी फक्त घरचं खाणं पुरेसं नसतं. ते कसं बनतंय आणि किती प्रमाणात बनतंय हे जास्त महत्त्वाचं असतं. छोटे छोटे बदल करून मोठा फरक पडू शकतो. मी स्वतः हे बदल केले आणि त्याचा मला खूप फायदा झाला. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्हाला यापैकी कोणती चूक सर्वात रिलेटेबल वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.